महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 5 बाळे येथे नगरसेविका अलका भवर यांच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सालाबादाप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 5 बाळे येथे नगरसेविका अलका आनंद भवर यांच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सून डॉक्टर उर्वशी किरण देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्राची हुलसूरकर, सीमा शिंदे, मनीषा चौगुले तसेच नगरसेविका अलका आनंद भवर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा नगरसेविका अलका आनंद भवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान बाळे आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्स यांनी महिलांना HPV लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली की 40च्या नंतर स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि कुठलीही स्त्री असो, लहान मुलगी असो, स्त्री असो, तिनं दररोज 1 तास व्यायामासाठी लक्ष देणं गरजेचं आहे। डाएट चांगलं ठेवणं गरजेचं आहे। लवकर कुठली लक्षणं दिसत असतील आपल्या तब्येतीबद्दल तर त्याला वेळोवेळी तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे। अजून मी ज्या क्षेत्रामध्ये माझं हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल सांगते की ज्या स्त्रियांना लग्न होऊन 2 वर्षानंतर पण जर दिवस गेले नसतील तर अशांनी लवकरात लवकर जर योग्य स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घेतला तर कमी खर्चामध्ये दिवस जातात आणि पुढचं तुमचं IVF साठी जे पैसे जास्तीचे खर्च होतात त्या गोष्टी पण तुम्हाला खर्च होणार नाहीत। मी IVF तज्ञ असून पण मी तुम्हाला सल्ला देते की IVF साठी पैसे खर्च करू नका, लवकरात लवकर तपासणी करा। प्रमुख मान्यवरांनी नगरसेविका अलका आनंद भवर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नाव माझ्या उर्वशी आहे, पण अप्सरासारखे आज तुम्ही सगळे दिसू लागले। सो आजचा हा कार्यक्रम महिला दिवस साठी साजरा करते, पण खरं महिला दिवस साजरा करायचा उद्देश काय असते? हे काय कॉम्पिटिशन नसतो की पुरुषांचा दिवस नाही है, महिलांचा दिवस आहे। इतिहास साक्षी आहे की पुरुषांपेक्षा महिलांना सामाजिक, पारंपरिक व इतर कारणामुळे पुढे जायची संधी कमी भेटतीये आणि उशिरा भेटतीये। म्हणून मला असं वाटतंय की महिला दिवस महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो। म्हणून आज इथे उपस्थित सगळ्यांशी माझी विनंती आहे की आपल्या घरची महिलांना, विशेष घरची मुलींना 3 संधी नक्की द्या। पहिली, चांगले आरोग्याची संधी। पौष्टिक आहार आणि व्यायामाचे महत्त्व जर त्यांना ह्या वयात कळालं तर पुढे पूर्ण वर्ष निरोगी राहायची त्यांना संधी भेटते। दुसरी, चांगले शिक्षणाची संधी, कारण की शिक्षणासारखं आयुष्यासाठी कुठलाही आधार नसतो। आणि तिसरं, त्यांच्यावर विश्वास ठेवायची संधी, कारण की आपला विश्वास पुढे जाऊन त्यांचा आत्मविश्वास होते। मग आज मला गर्व आहे हे सांगताना की माझी आईची मी दुसरी मुलगी आहे, माझी बहीण इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे। माझे आई बाबांनी मला सपोर्ट केलंच, पण लग्नानंतर माझे सासरे माननीय आमदार विजय देशमुखांनी पण मला तेवढंच सपोर्ट केलं। म्हणून आज आत्मविश्वासाने मी तुमच्या समोर उभी आहे। म्हणून मुलांना पुढे जायची संधी द्या, चांगलं शिक्षण द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे आपला परिवार तरी सुखी राहणार, समाज पण पुढे जाणार आणि देशाचा विकास तर निश्चित आहे। याआधी जेव्हा अलकाताई निवडून येण्या अगोदर त्यांनी भरपूर आपल्या प्रभागात काम केलेलं आहे आणि आता तर त्या निवडून आलेल्याच आहेत आणि त्या आपल्या प्रभागात भरपूर काम करतील आणि करण्याचा ताकद आपण सर्वजण त्यांना देऊया आणि आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभं राहूया अशी मी तुम्हाला विनंती करते। तसेच आनंद भवर यांनी आजवर केलेल्या विविध कामांची उपस्थित महिलांना माहिती दिली। माझ्या प्रभागातील महिला भगिनींनी एवढी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावले, खरंच मनापासून मी तुमचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। गेल्या काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना खूप आम्हाला संघर्ष करावा लागला।
आणि संघर्ष करताना माझी पत्नी ही कधी मागे हटली नाही. जेवढे पण संकट आले त्याला आम्ही दोघं मिळून सामोरे गेलो. आतापर्यंत मला वाटतं 102 नगरसेवकामध्ये एकमेव नगरसेविका असेल की तिच्यावर जनतेसाठी केस झाली आणि कोर्टाच्या पायऱ्या चढावं लागल्या. नाही तसले आम्हाला म्हणजे पाहावं लागलं तरी आम्ही कुठेही न डगमगता आज आम्ही तुमच्या पुढे, मी गेल्या वर्षी भाषणात बोललो होतो, पुढचा महिला दिन कार्यक्रम हा नगरसेविका अलका भवर किंवा नगरसेवक आनंद भवर म्हणून आपण घेऊया. आणि हे शक्य झाले फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे. कारण एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये माझी पत्नी अलका भवर 3500च्या लीडनं निवडून देऊन तुम्ही खरंच आमच्या कामाची पावती तुम्ही दिलेली आहे. त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानतो. महिला दिनानिमित्त प्रमिला भोसले, अश्विनी बिराजदार, मंदाकिनी सुरवसे, श्वेता कस्तुरे, पुष्पलता जगताप आणि मीनाक्षी भगरे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. या होम मिनिस्टर स्पर्धेत सुमारे 400 ते 500 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बघून लांब लांब थांबा बरं, कसं खेळताय तुम्ही. कविता मॅडम 4चा ग्राउंड करा, 4चा ग्रुप करा, 4चा ग्रुप करा, 4चा. बघू कोण आउट झाला. खूप छान. आउट झालेल्या महिला बाहेर निघा. या स्पर्धेत अर्चना चाफेकर यांनी प्रथम क्रमांक, स्मिता वाकडे यांनी द्वितीय, सुवर्णा कांबळे यांनी तृतीय तर संगीता पाटील या उत्तेजनार्थ ठरल्या. स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महिलेला LED टीव्ही, द्वितीय क्रमांकासाठी कूलर, तृतीय क्रमांकासाठी पैठणी साडी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून डिनर सेट देण्यात आले. या सर्व विजेत्या महिलांना नगरसेविका अलका आनंद भवर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. आणि गेली 6 ते 7 वर्ष मी होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेते. होम मिनिस्टर्स नाही, हळदी कुंकू असू दे, नागपंचमी असू दे, कुठलाही महिलांचा सण होतो मी आवर्जून ते घेते आणि महिलांना सहभागी करून घेते. प्रत्येक महिलेला संघटित करण्याचं काम मी आतापर्यंत केलेलं आहे आणि माझ्यासोबत महिला आहेत म्हणूनच मी आज निवडून आले आणि महिलांचा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद कधीच कामाला जात नाही. एक म्हण आहे ना, ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला, तसंच आमचा नंबर पहिला आहे असं झालेलं आहे. आणि माझ्या यशामागे मी नगरसेवक होण्यामध्ये माझ्या मिस्टरांचा पूर्ण हात आहे. गेली 17 वर्ष त्यांचा संघर्ष आहे, त्यांनी केलेलं काम आहे, जनतेसाठी केलेले 17 वर्षाचा संघर्ष म्हणजे काय, त्यांच्यासाठी जे जनतेने काम सांगितलं ते केलेलं आहे. त्यांचा मतदान रूपी आशीर्वादाने आज मी नगरसेविका झालेला आहे. आणि ती एक म्हण आहे ती मी आज खरंच म्हणते, प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे एक पुरुष असतो, पण माझ्या बाबतीत उलट आहे. माझ्या यशामागे माझ्या मिस्टरांचा हात आहे, त्यांचा संघर्ष आहे, त्यांचं काम आहे, त्यामुळेच आज मी नगरसेवक झाले. खरंच सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पण सगळ्यात मोठे धन्यवाद हे जे कार्यक्रम अरेंज केले आहे, फक्त मी त्यांना कल्पना देते, त्यामागचे सूत्रधार, पडद्यामागचे कलाकार हे माझे मिस्टर आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विजेत्या महिलांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. नाही, खूप छान वाटलं. ह्या वर्षी मी खरंच खेळणार नव्हते. हां, तरी पण खेळले. म्हटलं सगळेजण फोर्स केले, दरवर्षी खेळतो, लास्ट टाईमला जातो आणि हारतो. म्हटलं जाऊ दे, गेम तर गेमच आहे, खेळावं. आणि आले 1 नंबर. आणि मलाच वाटत नाही आता फर्स्ट टाईमच आले. अलकाताईंच्या आग्रहामुळे काल त्यांनी आवर्जून फोन केला होता, नाही ताई तुम्ही याच बोलल्या, त्यामुळे मी आलेही आणि फर्स्ट टाईम इथं येऊन खेळले मी आणि जिंकलेही. खूप छान वाटलं, खूप आवडलं. मी पहिल्यांदा सहभाग घेतले. हां, हो. मी खूप खुश झाले. आणि अलकाताई भवर यांनी मला हे आग्रह केलता. त्यांचा खेळ असं पहिल्यांदा म्हणजे असं घाबरल्यासारखं होतं, तरी पण मी जिंकून आले. असं पहिल्यांदा खेळल्यामुळे मला खूप अभिमान वाटला. हा कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला.